नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल विभागाअंतर्गत येणाऱ्या पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या एकूण 1,57,64,570 रुपये किमतीचा मुद्देमाल आज मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला। पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमामुळे आपली चोरीला गेलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यामध्ये 89 लाख रुपये किमतीची 23 चारचाकी वाहने, 7,25,000 रुपये किमतीचे 42 मोबाईल फोन, 59,55,570 रुपये किमतीचे 580 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,84,200 रुपये किमतीच्या 8 दुचाकी वाहनांचा समावेश आहे। आपली हक्काची मालमत्ता परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले। ही यशस्वी कामगिरी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी आपल्या पथकासह महत्त्वाची भूमिका बजावली। आज पनवेल विभागातील पनवेल शहर पोलीस स्टेशन, पनवेल तालुका पोलीस स्टेशन आणि खांदेश्वर पोलीस स्टेशन तर याच्या वतीने आम्ही हा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम ठेवला होता। तर यामध्ये साधारणतः आम्ही 7,25,000 किमतीचे 42 मोबाईल, त्याचबरोबर 8 लाख रुपये किमतीचं जवळजवळ 52 तोळे सोनं, 23 चारचाकी वाहने त्याचा 89 लाख रुपये किंमत आहे, 8 दुचाकी वाहने त्यांची जवळजवळ 1,84,000 रुपये किंमत आहे। असे टोटल 1,57,65,000 रुपयाचा मुद्देमाल आज आपण हा कार्यक्रम घेऊन परत केलेला आहे। या मुद्देमाल परत करण्यामध्ये आमचे तिन्ही पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे। आमचे जे तपास पथक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तपास करून वेळेमध्ये आरोपींना अटक करून मुद्देमाल केलेला आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही आता वेळोवेळी घेणार आहोत, जेणेकरून लोकांना सुद्धा लवकरात लवकर मुद्देमाल परत मिळेल आणि त्यांना सुद्धा दिला जाईल। मी एक आवाहन करेल की आता आपण म्हणतो प्रतिबंध केलेला हा उपचारापेक्षा वेगळी चांगला असतो। तर आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या सोसायटीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये सीसीटीव्ही असावे, आपल्या घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही असावे, सोसायटीला जे आपण वॉचमॅन ठेवतो त्या वॉचमॅनसाठी कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे। ज्या सिक्युरिटी एजंटकडून वॉचमॅन ठेवता त्यांना तुम्ही आग्रह केला पाहिजे की या वॉचमॅनचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन जे आहे दाखल आहेत का याबद्दल तुम्ही खात्री करणं आवश्यक आहे। बऱ्याच ठिकाणी वॉचमॅन देखील चोरी करतात, त्याच्यावर जर पहिले काही दाखल असतील तर अशा लोकांना आपण त्या ठिकाणी कामाला ठेवलं नाही पाहिजे। त्याचबरोबर आपण घरामधून बाहेर पडताना कमीत कमी घातलं पाहिजे आणि त्यावेळेस आपण बाईक चालत असतो त्यावेळेस आपण अलर्ट राहिलं पाहिजे। या सर्व गोष्टी तुम्ही लोकांना आवडतो। त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई पोलीस चॅनल सुरू केलेलं आहे। नवी मुंबई पोलीस चॅनल सगळ्यांनी तुम्ही फॉलो करावं। त्याचबरोबर आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे 88282112 या नंबरला देखील आपण कधीही आपल्याला कुठलीही अडचण असेल, आपल्यासोबत एखादा सायबर क्राईम होत असेल किंवा अंमली पदार्थाबाबत आपल्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता। या हेल्पलाईन नंबरला कॉल केल्यानंतर आपले नाव ठेवले जाते आणि आपण काही माहिती दिली असेल तर त्या माहितीवरती लगेच कारवाई केली जाईल। ब्युरो पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।